धन्यवाद व्यक्त करतो की आपण मोगल वर्धिनी छत्रपती ताराणी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलवलं, निवेदनाच्या निमित्तानं या ठिकाणी मला संधी दिलीत आणि संपूर्ण शहापूर तालुक्यातील कुणबी समाजाचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आपण या ठिकाणी माझा सन्मान केला। छत्रपती शिवराय समजून घेताना या विषयाच्या माध्यमातून तुमच्याशी पुस्तकाच्या रूपाने पुढील महिन्यामध्ये आपण पुस्तक प्रकाशित करतो आहोत। या पुस्तकाचा एकच उद्देश आहे की व्याख्यानाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मांडत असतो, परंतु एक तासामध्ये सगळ्याच गोष्टी पोहोचवता येत नाही। छत्रपती शिवाजी महाराज आज वेगवेगळ्या कलेनं प्रत्येक जण त्याच्या पद्धतीनं मांडत असतो। इथे बसलेल्या पोरांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला शिवराय कळावेत, मुलांना कळावेत, त्यांच्या आईंना कळावेत, वडिलांना कळावेत। शिवराय समजून घेत असताना एका मुलानं एक विद्यार्थी म्हणून शिवरायांकडून कोणते गुण घ्यायला हवेत, एक वडील म्हणून शिवरायांचा शहाजीराजांचा काय आदर्श घ्यावा, आई म्हणून जिजाऊकडून काय आदर्श घ्यावा, हे शिवचरित्राच्या इतिहासातले वेगवेगळे प्रसंग सांगत असताना त्यातील वेगवेगळे प्रसंग अलीकडच्या काळातल्या जीवनाला कसे मार्गदर्शक ठरतील अशा प्रकारच्या 25 प्रकरणांचं हे पुस्तक आहे। आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देतो की हे पुस्तक अलीकडच्या काळाला आणि भविष्याच्या काळामध्ये ज्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यानं द्यायची आहेत, खऱ्या अर्थानं आज मुलं पाठ करून बोलतात परंतु प्रगल्भता त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। आणि मग पाठ करण्यापेक्षा शिवरायांच्या चरित्रातले एक एक गुण समजून मी स्वतः शिवाजी महाराज कसा बनेन, शिवचरित्राच्या एक एक गुणांचा अंगीकार कसा करेल, हा विचार त्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझा विश्वास आहे की माझ्या शहापूर तालुक्यातला प्रत्येक समाजातला घटक शिवराय समजून घेताना हे पुस्तक माझ्या व्याख्यानाला जसं शहापूर तालुक्यातील बहुसंख्य कुणबी समाजानं प्रचंड प्रेम केलं, मी जरी जातीनं मराठा असलो तरी या शहापूर तालुक्यातल्या कुणबी समाजानं मला मोठं केलेलं आहे, हे मी कधीही विसरणार नाही। आणि तितकंच प्रेम माझ्या व्याख्यानावर नितांत जितकं आपण करता तितकंच प्रेम माझ्या शिवराय समजून घेताना या पुस्तकावर आपण कराल हा आशावाद व्यक्त करतो। आणि कुणबी समाज तसेच कुणबी महोत्सव 2024 आणि सन्माननीय किरणजी सोकांडे साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझा या ठिकाणी सन्मान केला। दादाला विनंती करतो की आपण नवनीत